घरातले पदार्थ ते घेऊन जाता येत नाही आणि त्यामुळे बाहेर जे काही मिळेल किंवा कॅन्टीन मध्ये जे काही मिळेल त्याच पदार्थांचं सेवन त्यांना रोजच्या रोज करावं लागतं. त्याचप्रमाणे शिफ्ट ड्युटी जर असेल किंवा जी मंडळी अशा बाहेरच्या देशांसाठी काम करत असतात त्यांच्या कामाच्या वेळा अनियमित असतात. जेवायच्या वेळेलाही त्यांना काम असतं, त्यामुळे त्यांचं जेवण जे असतं ते योग्य काळात होत नाही. ज्या वेळेला जेवणाची वेळ असते त्यावेळेला ते जेवण घेऊ शकत नाहीत, त्यामुळे अनियमित अशा त्यांच्या जेवणाच्या वेळा असतात. त्याचप्रमाणे काही जण रात्री बसून काम करतात. माझ्याकडे येणारी अनेक मंडळी अशी आहेत की काही काही बायका पण अशा आहेत की ज्या येतात आणि मला सांगतात की आम्हाला रात्री तिथेच थांबावं लागतं, त्यामुळे मग मी म्हणते की तुम्ही मग जेवणाचं काय करता किंवा कसं घेता जेवण. तर त्यांना असं होतं की त्यांना रात्रीचं जेवणही एक तर तिथेच घ्यावं लागतं. पुन्हा काही वेळेला ही मंडळी असं करतात की रात्रीतून त्यांना भूक लागते म्हणून रात्री अन्न सेवन करावं लागतं. त्याच्यानंतर पुन्हा सकाळी उठून आल्यानंतर हे जे काही ते अन्न सेवन करतात हे अन्न सेवन चुकीच्या पद्धतीचं होतं, कारण रात्री घेतलेलं अन्न हे शरीरात अजिबात पचत नाही. त्यामुळे ज्या वेळेला ही मंडळी रात्री जेवण सेवन करतात त्यावेळेलाच तिथूनच त्यांच्या रोगांची सुरुवात हळूहळू व्हायला लागते. पुन्हा रात्री त्यांचं जागरणही सुरू असतं. तर ह्या सगळ्या गोष्टींचे परिणाम त्यांच्या भुकेवर त्यांच्या झोपेवर असे होत असतात. त्याचप्रमाणे ज्या वेळेला ही लोक तिथे कॅन्टीन मधलं काही अन्न सेवन करत असतात त्यावेळेला ते नाश्त्याच्या स्वरूपात असतं किंवा काही वेळेला ते म्हणजे वडापाव किंवा उत्तप्पा किंवा ढोकळा किंवा अशा स्वरूपाचं अन्न त्यांना सतत सेवन करावं लागत असल्यामुळे ते पदार्थ हे शरीरासाठी घातक असू शकतात. त्यामुळे या पदार्थांचं सेवनही त्यांच्या दृष्टीने स्क्रीन दिसतीये का? हो प्रवीण दादांनी शेअर दिसतंय ना? हा घातक ठरू शकतो. हा काही वेळेला असं होतं की जी लोक अशी ही शिफ्ट ड्युटीज मध्ये काम करतात त्या लोकांना आपलं मलमूत्र विसर्जन जे आहे तेही योग्य पद्धतीने करता येत नाही. माझ्याकडे एक बाई येत होत्या की त्यांना पायावर खूप मोठ्या प्रमाणात सूज होती, म्हणून मी त्यांना सहज विचारलं की तुमचं आमच्याकडे ऍक्च्युली अशी पद्धतच आहे की आम्ही संपूर्ण हिस्ट्री त्यांची घेतो की तुम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुम्ही काय काय करत असता. आणि त्याच्यामध्ये मला असं लक्षात आलं की त्या बाई शिक्षिका आहेत आणि त्या ज्या शाळेमध्ये शिकवतात त्या शाळेमध्ये त्या एकदा शाळेत गेल्या सकाळी 10 वाजता की डायरेक्ट रात्री हे संध्याकाळी ज्या 6-6:30ला ज्या घरी येतात त्याच्यानंतरच त्या मलमूत्र विसर्जन करतात. तर मी त्यांना विचारलं की तुम्ही असं का करता, तिथे शाळेमध्ये तुमच्या टॉयलेट बाथरूम नाही का? तर त्यांनी मला चक्क असं सांगितलं की नाही, तिथे सगळं आहे, ते स्वच्छ पण आहे, पण मला तिथे जायला घाण वाटते म्हणून मी जात नाही. कारण का तर इतर सर्व मंडळी तिथे जात असतात, मुली जात असतात, मुलं जात असतात आणि म्हणून मला तिथे जायला आवडत नाही आणि म्हणून मी हे मलमूत्र विसर्जन घरी आल्यानंतरच करते. आता जर अशा पद्धतीने एखादी व्यक्ती जर मलमूत्र विसर्जन इतक्या उशिरा करत असेल, मागच्याही व्याख्यानामध्ये माधुरीताईंनी सांगितलं की या वेगांबद्दल, मलमूत्र विसर्जन या वेगांबद्दल त्यांनी माहिती दिली की जर अशा पद्धतीने मलमूत्राचं विसर्जन इतक्या उशिरा होत असेल तर त्याचे सगळ्याचे परिणाम तुमच्या शरीरावरही होत असतात, त्याचप्रमाणे तुमच्या भुकेवरही होत असतात. कारण या गोष्टीमुळे शरीरातील दोष शरीरामध्ये वाढत जातात, चुकीच्या पद्धतीने वाढतात. जे वातपित्त कफ दोष प्राकृत प्रमाणात किंवा योग्य प्रमाणात शरीरात उत्पन्न व्हायला पाहिजेत ते न होता ते जास्त प्रमाणात उत्पन्न होतात किंवा कमी प्रमाणात उत्पन्न होतात आणि त्याच्यामुळे ते शरीरामध्ये रोग उत्पन्न करतात. काही वेळेला असं होतं की
खूप काही व्यक्ती या इतक्या व्यग्र असतात की त्यांना सकाळी 10ला उठल्यापासून कामाला लागायचं असतं आणि मग डायरेक्ट ते 3-4 वाजता वगैरे मोकळे होतात किंवा काही वेळेला एकदम रात्री मोकळे होणार असतात. मग अशा वेळेला ते काय करतात की या व्यग्रतेमुळे ते सकाळी 10 वाजताच खूप मोठा ब्रेकफास्ट घेऊन जातात. माझ्याकडे येणारी काही मंडळी मला अशी सांगतात की नाही, ते फेसबुक आणि व्हॉट्सअपवर येतं ना की सकाळी सकाळी उठल्या उठल्या ब्रेकफास्ट करून टाकावा आणि ब्रेकफास्ट हा मोठा करावा आणि मग म्हणजे मग तुम्ही कुठल्याही कामाला लागू शकता. तर हे जे आहे हे भुकेशिवायच अन्न सेवन करणं आहे. तुम्हाला त्यावेळेला जर त्यांना असं विचारलं की तुम्हाला सकाळी भूक लागलेली असते का, मग तुम्ही ब्रेकफास्ट कसं करता? जर भूक नसेल आणि जर तरीही अन्न सेवन केलं गेलं तर त्याचेही परिणाम आपल्या शरीरावर होत असतात. त्यानंतर काही मंडळी जी असतात, जी खास करून तरुण मंडळी आहेत, त्यांच्यामध्ये असं दिसून येतं की मी आता इथे 2 फोटो खास टाकलेले आहेत त्याच्यासाठी की काही तरुण मंडळी अशी असतात की त्यांना जिम मध्ये जाऊन काही आपलं शरीराचं सौंदर्य वाढवायचं असतं असं म्हणता येईल आपल्याला. 6 पॅकेट्स किंवा 6 पॅक्स म्हणतात, तर असं काहीतरी बनायचं असतं आणि त्याच्यासाठी म्हणून ते प्रयत्नात असतात. मग ते जिम मधली लोक काय करतात की त्यांना एक विशिष्ट पद्धतीचा आहार देतात. तो दर 2 तासांनी घ्यायचा असतो किंवा त्याच्यामध्ये काही प्रमाणात प्रोटीन स्वरूपाचा आहार त्यांना जास्त प्रमाणात घ्यायला सांगितलेला असतो. त्याबरोबर त्यांना व्यायामही तितकाच असतो, त्यामुळे त्यांचं शरीर नक्कीच बनत जातं. पण त्याचा परिणाम काय होतो की जेव्हा ते अशा पद्धतीचा आहार घेणं सोडतात त्याच्या नंतर मात्र त्या गोष्टीचे परिणाम शरीरावर होत जातात. ते अशा प्रकारे होतात की की त्याच्यानंतर तिथले जे मांस धातू आहे तो शिथिल पडायला लागतो आणि मग पण आहार घेण्याची सवय काही सुटलेली नसते. दर 2 तासांनी आहार मात्र चालूच असतो. त्याच्यामुळे काय होतं की त्या आहाराचं रूपांतर पूर्णपणे मेदधातूमध्ये होतं, म्हणजे फॅट्समध्ये होतं आणि त्याच्यानंतर शरीरामध्ये फक्त शिथिलताच उत्पन्न होते. हा जो मांस धातूचा घट्टपणा आहे जो त्यांनी जिम करून मिळवलेला असतो तो हळूहळू कमी होतो आणि त्याच्यानंतर त्याचं रूपांतर मेदाकडे होतं. म्हणजे तारुण्यामध्ये असताना ते ज्याप्रमाणे दिसत असतात किंवा ज्याप्रमाणे ते राहण्याचा प्रयत्न करत असतात तसे ते 40शी नंतर किंवा 50शी नंतर राहू शकत नाही. त्याचप्रमाणे काही स्त्रियांना अशी असते की 0 फिगर असायला पाहिजे माझी, आणि त्याच्यासाठी मग कोणी दीक्षित डाएट ट्राय करतं, कोणीतरी दिवेकर डाएट ट्राय करतं. अशा पद्धतीने ते बायका अशा प्रकारचे आहार घ्यायला सुरुवात करतात. मग त्यांच्याही बाबतीत असंच होतं की त्यावेळेपुरता त्यांची 0 फिगर दिसते, पण त्याच्यानंतर तो 0चा कधी भोपळा होतो हे त्यांना समजतच नाही. कारण काय होतं की जोपर्यंत 0 फिगर आहे किंवा जोपर्यंत आपल्याला सुंदर दिसायचंय तोपर्यंत त्यांचा नियमित व्यायाम, नियमित आहार अशा पद्धतीचा चालू असतो. पण त्याच्यानंतर जेव्हा त्यांचं लग्न होतं किंवा नंतर पुढे त्या इतर कामांमध्ये व्यग्र होतात त्याच्यानंतर आहार घेण्याची मात्र पद्धती त्यांनी सोडलेली नसते आणि त्याच्यामुळे त्याचे सगळ्याचे परिणाम हे त्यांच्या शरीरावर होतात आणि एक 40-50 नंतर शरीरामध्ये विविध रोग उत्पन्न व्हायला लागतात. तर ह्या सगळ्या मंडळींमध्ये कुठल्या प्रकारचे रोग उत्पन्न होतात, तर काहींमध्ये अपचनाचे रोग होतात. म्हणजे काय, काहींमध्ये अजीर्ण होतं, काहींमध्ये भूक न लागणं अशा प्रकारचे, म्हणजे किंवा काहींमध्ये कावीळ उत्पन्न होणं, किंवा काहींमध्ये ग्रहणी रोग म्हणून एक रोग आहे जो अपचनाचा, ज्याला आजकाल इरिटेबल बॉवेल सिंड्रोम असं गोंडस नाव दिलेलं आहे. तर अशा प्रकारचे रोग उत्पन्न होऊ शकतात. त्याच्यानंतर काहींना डायबेटीस होतो, काहींना मूळ व्याधीच्या तक्रारी सुरू होतात, फिशर्स, पाईल्स अशा प्रकारचे आजार या लोकांना निर्माण होतात. फिशर पाईल्स निर्माण होण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे एकावर एक घेतलेला आहार.
जे दर 2 तासांनी आहार घ्या असं म्हणतात, त्यांच्यामध्ये नक्कीच पुढे जाऊन फिशर किंवा पाईल्स होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बहुतांशी अशा लोकांमध्ये फिशर किंवा पाईल्स होण्याची शक्यता असू शकते. काहींमध्ये निद्रानाशासारखे आजार होतात, काहींमध्ये मानसिक आजार होतात, काहींमध्ये लिव्हरचे, जसं मी आता सांगितलं की गॉल ब्लॅडर स्टोन किंवा कावीळ, अशा प्रकारचे आजार या सगळ्यांमध्ये निर्माण होण्याची शक्यता असते. पुढची ही व्यक्ती तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की मी आता जिचा उल्लेख केला की गृहिणी ही सगळ्यात व्यग्र अशी व्यक्ती आहे. जरी ती फक्त घरात काम करत असली तरी सुद्धा अनेक गृहिणी अशा असतात की त्यांना सतत घर स्वच्छ ठेवण्याची सवय असते आणि त्यामुळे सकाळी उठल्यापासून त्या ज्या धडाधड कामाला लागतात ते रात्री झोपेपर्यंत त्या कामच करत असतात. त्याच्यामध्ये मग स्वच्छतेपासून ते भांडी धुणं करण्यापर्यंत आणि त्याच्यानंतर पुढे जाऊन अगदी हे सगळ्या प्रकारची कामं मुलांचा अभ्यास घेण्यापासून सगळी कामं त्या स्त्रीला करावी लागतात. आणि मग अशा वेळेला त्यांना आहारापेक्षाही काम हे सगळ्यात महत्वाचं वाटतं. अनेक स्त्रिया माझ्याकडे येतात त्यावेळेला असं सांगतात, मी त्यांना विचारत जाते की मग नाश्त्याला तुम्ही काय घेता किंवा जेवताना तुम्ही काय घेता, तर त्यांची सुरुवातच अशी असते की मी नाश्ता करतच नाही, मी डायरेक्ट 1 वाजता जेवणच घेते. मी म्हणते की तुम्हाला सकाळी भूक लागत नाही का, नाश्ता करायला तुम्हाला भूक लागत नाही का, तर त्यांचं म्हणणं असतं की हो नाही भूक तर लागते, मग पण तरी पण वेळच नसतो खायला कारण कामच समोर दिसत असतात. त्यामुळे या स्त्रिया नाश्ता न करता म्हणजे भुकेची आपली वेळ सोडून दुपारी 1-1:30 वाजता, काही जण 2-3 वाजता सुद्धा जेवण घेतात. अशा वेळेला शरीरामध्ये जो काही सकाळी अग्नी उत्पन्न झालेला असतो किंवा सकाळी जी काही भूक लागलेली असते, जर त्या भुकेला आपण इंधन पोचवलं नाही किंवा त्याला काही खायला दिलं नाही तर त्याचे शरीरावर विचित्र परिणाम होऊ शकतात. काही स्त्रिया अशा असतात की त्या जेवण केल्यानंतर मेहनतीची काही कामं करतात किंवा भरपेट नाश्ता करतात आणि मग नंतर मेहनतीची कामं करत बसतात. मग त्याच्यामध्ये धुणं भांडी असो किंवा केर फरशी असतो, अशा प्रकारची कामं ते करत बसतात. तर ह्याचेही चुकीचे परिणाम आपल्या शरीरावर होत असतात. अयोग्य मलमूत्र विसर्जनाबद्दल मी आत्ताच बोलले की जे उदाहरण दिलं की त्या स्त्रीचं उदाहरण अगदी परफेक्ट आहे आणि हे सगळ्यांना लागू होणारं आहे की जी मंडळी खरोखरच अतिशय व्यग्र असतात किंवा ज्यांना म्हणजे कामामुळे वेळ नसतो आणि ज्यांना लज्जा हा एक भाव शरीरामध्ये असतो, ती मंडळी मलमूत्र विसर्जनाकडे अजिबात लक्ष देत नाहीत आणि मग त्याचे परिणाम आपल्या भुकेवर होतात आणि त्याच्यानंतर त्याच्यापासून पुढे पुढे आजाराची निर्मिती होते. बहुतांशी स्त्रियांमध्ये काही शारीरिक किंवा मानसिक अस्वस्थता असतात, परंतु त्या बोलून दाखवायच्या नाहीत किंवा काही म्हणजे माझ्यामुळे दुसऱ्यांना त्रास नको अशा पद्धतीने स्त्रिया वागत असतात आणि त्याच्यामुळे की त्याचा परिणाम आपल्या भुकेवर होतो किंवा त्या परिणामामुळे जेवण न जाणं किंवा कमी प्रमाणात जाणं अशा प्रकारच्या अवस्था त्यांच्या शरीरामध्ये निर्माण होत असतात. काही गोष्टी लपवून ठेवल्या जातात आणि त्याच्यामुळे त्याचा एक मानसिक ताण शरीरावर असतो आणि त्यामुळे त्या गोष्टींचा परिणाम भुकेवर होत असतो. मग त्यामुळेच बहुतांशी स्त्रियांमध्ये हे मी जे इथे आजार मांडले त्या प्रकारचे आजार बहुतांशी स्त्रियांमध्ये होत असतात. त्यांना काही जणींना आमवात होतो, काही जणींना संधिवात होतो, बऱ्याचशा जणींना पाळीच्या तक्रारी असतात. सध्या जवळजवळ 4 जणींमध्ये 2 जणींना तरी ह्या पाळीच्या तक्रारी निर्माण झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये पीसीओडी नावाचा एक महाभयंकर आजार सगळ्या या बऱ्याचशा स्त्रियांमध्ये उत्पन्न झालेला आपल्याला दिसून येतो. अगदी लहान मुलींपासून म्हणजे ज्यांना अगदी नुकतीच पाळी सुरू झालेली आहे अशा मुलींपासून ते मोठ्या वयाच्या बायकांपर्यंत ज्यांना मेनोपॉज आता आहे किंवा पाळी आता जाणार आहे अशा स्त्रियांमध्ये फायब्रॉइड अशा प्रकारचा आजार आपल्याला दिसून येतो.
बहुतांशी तरुण स्त्रियांमध्ये आपल्याला इनफर्टिलिटी म्हणजे अनपत्यता किंवा मूल न होणं किंवा उशिरा होणं अशा प्रकारचेही आजार आपल्याला दिसून येतात. आपल्याला हे तर माहितीच आहे की भारतामध्ये कॅल्शियम आणि आयर्न याची डेफिशियन्सी ही बहुतांशी स्त्रियांमध्ये आपल्याला दिसून येते आणि ह्या सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे चुकीच्या पद्धतीने घेतला जाणारा आहार हाच आहे. याच्यापेक्षा वेगळं कारण कुठलंच असू शकत नाही. हे अगदी आम्ही म्हणजे जे कोणी आयुर्वेद शिकलेले आहेत किंवा आयुर्वेदामध्ये ज्यांना गती आहे ती लोक नक्कीच हे सांगू शकतील, कारण त्यांना त्यातली तत्व जी आहेत ती पटतात. तुम्हालाही हळूहळू पटायला लागतील. त्यामुळे डेफिशियन्सीने निर्माण होणारे आजार हे आहारजन्यच असतात किंवा चुकीच्या पद्धतीने घेतल्या गेलेल्या आहारामुळेच निर्माण होतात. त्याचप्रमाणे या स्त्रियांना काही प्रमाणात दीर्घकालीन आजार होतात, ज्याच्यामध्ये हेच संधिवात आहे, आमवात आहे किंवा क्रॉनिक रिनल डिसीज आहे, किडनीचे आजार आहेत. अशा प्रकारचे आजार या स्त्रियांमध्ये होण्याची शक्यता खूप जास्त प्रमाणात असते. हे अशा प्रकारचे फोटो तर आपण अनेक ठिकाणी पाहिलेले असतील, अनेक वेळा काढलेही असतील आपल्या घरामध्ये. मुलांचे अशा प्रकारचे हट्ट किंवा आवडीनिवडी या आपल्याला खूप प्रमाणात सध्या जाणवतात किंवा दिसतात. याला बरीच कारणं आहेत. केवळ आवडीनिवडी अशी कारणं नाहीयेत, तर मुलांना मिळणारं एक्सपोजर हे पण एक कारण आहे. ते मिळायलाच हवं नो डाऊट, परंतु ते कशा पद्धतीने मिळायला हवं याच्यावरही आपल्याला विचार करायला हवा. मुलांना आता ज्या गोष्टी आकर्षक वाटतात त्याच्यामध्ये चॉकलेट्स, गोळ्या किंवा बिस्किट किंवा बाहेरचे बेकरी प्रॉडक्ट्स हे मुलांना खूप आकर्षण असतं आणि मग सतत त्या गोष्टींचं सेवन हे मुलांमध्ये होत असतं आणि हे सेवन आहाराच्या व्यतिरिक्त काळामध्ये बहुतांशी केलं जातं. हे कशा पद्धतीनं केलं जातं? एक तर अनेक वेळेला मुलांच्या आवडीनिवडीमुळे होतं. माझ्याकडे एक आमची रिलेटिव्ह होती, तिच्यामध्ये मी पाहिलं होतं की त्या मुलीला फक्त आणि फक्त पावभाजीच आवडायची, फक्त आणि फक्त पावभाजीच, आणि ती दिवसभर पावभाजी खाऊ शकायची. आणि तिचे आई वडीलही तिचे लाड पुरवण्यासाठी अगदी रोज नाही तरी सुद्धा आठवड्यातून 3 दिवस तरी तिला पावभाजी देत असतील. इतक्या प्रमाणात ती पावभाजी दर वेळेला खायची, हे मी पाहिलेलं आहे स्वतःच्या डोळ्यांनी. अशा प्रकारे हट्ट पुरवणारे किंवा लाड करणारे आई बाबा जर असतील तर त्या मुलांची वाढ ही व्यवस्थित होईलच असं सांगता येत नाही. त्याचप्रमाणे ही जी मुलं असतात ती काय करतात की ती आहाराच्या व्यतिरिक्त काळामध्ये अशा प्रकारचे अन्न सेवन करतात. बहुतांशी मुलांचं काय होतं की त्यांना आहारा व्यतिरिक्त जो काळ असतो त्यावेळेला काहीतरी भूक लागलेली असते, मग ते म्हणतात त्यावेळेला जेवण तयार नसतं आपलं, मग अशा वेळेला ठीक आहे बिस्किट खा रे, ठीक आहे लाडू खा रे, अशा प्रकारे आपण त्यांना आहार सेवन काहीतरी अन्न देऊन तेवढ्यापुरती भूक भागवत असतो. आणि मग नंतर काय होतं की ज्या वेळेला जेवणाला बसायची वेळ येते त्यावेळेला त्यांची तोंड ही वरती मी दाखवली आहेत त्या पद्धतीने झालेली असतात. मग अशा वेळेला आपल्याला असं वाटतं की अरे माझा मुलगा काही खातच नाही, माझा मुलगा अन्न सेवन करत नाही, माझा मुलगा बरोबर जेवतच नाही. पण आपल्या हे लक्षात येत नाही की आहाराच्या व्यतिरिक्त काळामध्ये त्यांनी काय काय घेतलेलं आहे, त्यांनी कुठलं अन्न सेवन केलेलं आहे, त्याच्यामध्ये काही पदार्थ त्याच्या शरीरामध्ये न पचणारे आहेत का, किंवा त्याच्या शरीरासाठी ते जड आहेत का, किंवा त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात आजकालच्या काळात जे कॅलरीज म्हणतो ते जास्त प्रमाणात आहेत का, हा विचारच केला जात नाही. आणि मग त्या बहुतांशी बायका या आमच्याकडे तक्रार घेऊन येतात, अहो माझा मुलगा ना जेवतच नाही, माझ्या मुलाला भूकच लागत नाही. अशा प्रकारे त्या बायकांच्या तक्रारी असतात. मग अशा वेळेला आम्ही पुन्हा बसतो त्यांची केस हिस्ट्री घेत आणि मग त्याच्यामध्ये असं आम्हाला दिसून येतं की हा मुलगा आहाराच्या व्यतिरिक्त अनेक अन्न सेवन करतोय, याचा अर्थ त्याची भूक तिथेच भागत आहे. मग तो मुलगा पुन्हा एक अख्खी पोळी खावी असा हट्ट ही बाई का बरं धरत आहे?
मग आम्हाला त्यांना पटवून द्यावं लागतं की तुम्हाला त्याचा हा जो वरचा आहार आहे तो बंद करावा लागेल, तरच तो दुसरा पोषक आहार घेऊ शकेल. तर अशा पद्धतीने त्यांना सांगितल्याशिवाय त्यांना या गोष्टींचं महत्व पटत नाही. त्याचप्रमाणे काही जणांमध्ये जे टेस्ट बर्ड डेव्हलपमेंट म्हणजे काय असतं की आपल्या जिभेवर काही टेस्ट बर्ड्स असतात, त्याच्यामध्ये गोड आहार सेवन केल्यावर काही विशिष्ट प्रकारच्या संवेदना आपल्या शरीरात जातात किंवा कडू आहार सेवन केल्यावर विशिष्ट प्रकारच्या संवेदना निर्माण होत असतात आपल्या शरीरामध्ये. जर आपण आपल्या मुलांना लहानपणापासून या सर्व प्रकारच्या रसांचं सेवन करू दिलं नाही किंवा या सर्व प्रकारच्या रसांचं ज्ञान त्यांना योग्य वयात दिलं नाही, तर त्यांना ते रस बिलकुल आवडत नाहीत. आणि मग आयुष्यभर तो मुलगा म्हणत राहतो की मला कारलं आवडत नाही, मला वांग आवडत नाही, मला कुठली फळं आवडत नाही. अशा प्रकारे त्या मुलांमध्ये त्या रसाचं ज्ञानच नसतं आणि त्याच्यामुळे किंवा त्या रसाची डेव्हलपमेंट मुलांच्या शरीरामध्ये त्याच्या ज्या संवेदना आहेत त्या मुलांच्या शरीरामध्ये निर्माणच झालेल्या नसतात आणि त्याच्यामुळे त्या मुलांमध्ये तो आहार सेवन करण्याकडे कलच नसतो किंवा त्या मुलांना तो आहार सेवन करावासा वाटत नाही. त्यामुळेच मुलांना योग्य वयातच सर्व प्रकारच्या रसांचं सेवन करून देणं किंवा करणं हे अतिशय आवश्यक आहे आणि ते योग्य वयातच झालं पाहिजे. आम्ही सांगतो की मुलांना साधारण 1 वर्षानंतर आपण ताटलीत जे अन्न घेतो त्या अन्नातला काही भाग चुरून किंवा थोडासा पातळ करून सर्व प्रकारच्या रसांचं सेवन तेव्हापासूनच द्यायला पाहिजे. 1 वर्षापर्यंत मूल हे पूर्णपणे दुधावर असतं, पण त्याच्यानंतर त्या मुलांना अशा प्रकारच्या सर्व रसांचं ज्ञान होण्यासाठी आपण जो काही आहार ताटात घेतलेला आहे तो सर्व प्रकारचा आहार त्यांना हळूहळू द्यायला सुरुवात करणं आवश्यक आहे. तरच त्यांना अशा प्रकारे सर्व रसांचं ज्ञान हळूहळू व्हायला लागतं आणि मग तो मुलगा कधीही मला ही भाजी आवडत नाही, ती भाजी आवडत नाही अशा प्रकारे हट्ट करत नाही. पुढे असतं की काही मुलांना असं आहे की काही मुलांना फक्त गोडच पदार्थ आवडतात आणि त्यांना फक्त त्याच पदार्थ खाण्यामध्ये जास्त इंटरेस्ट असतो, पण बाकीचे पदार्थ त्यांना अजिबात आवडत नाही किंवा त्यांना घ्यावेसेच वाटत नाही. काही जणांना फक्त तिखटच अन्न सेवन करण्याची सवय असते. बहुतांशी विदर्भाकडची लोक जर मी पाहिली तर ती लोक अशी आहेत की त्यांना तिखटच आहार फक्त सेवन करण्याची सवय असते किंवा त्यांना त्याचीच आवड असते. तर अशा प्रकारे एकाच प्रकारचा आहार सेवन करण्यानी सुद्धा रोग उत्पन्न होऊ शकतात. त्यामुळे लहानपणापासूनच केवळ एकच प्रकारचा आहाराच्या पाठीमागे न लागता सर्व प्रकारच्या रसांचं सेवन हे मुलांना करून देण्याची गरज आहे असं आम्हाला वाटतं आणि त्याच्यानीच सर्व शरीर धातूंची उत्पत्ती व्यवस्थित होत असते. जर अशा प्रकारचा आहार सेवन केलं गेलं नाही किंवा मुलांचे हट्ट आपण जास्त प्रमाणात पुरवले, लाड अशा प्रकारे करत गेलो, त्यांच्या आवडीनिवडी सांभाळत गेलो, तर त्यांनाही जे मी इथे तुमच्या समोर रोग मांडलेले आहेत तशा प्रकारचे रोग होण्याची शक्यता असते. बहुतांशी मुलांमध्ये अपचनाचे आजार असतात, त्यांना कृमी किंवा जंत, जास्त गोड खाल्ल्यामुळे कृमी किंवा जंत होण्याची शक्यता असते आणि त्याच्यामुळे पुढे त्वचारोग होण्याची शक्यता निर्माण होते. त्याचप्रमाणे काही बऱ्याचशा मुलांमध्ये माल न्यूट्रिशन म्हणजे आपण असं विचार करतो की अरे भारतामध्ये माल न्यूट्रिशनचं प्रमाण इतक्या मोठ्या प्रमाणात आहे, म्हणजे शहरी भागामध्ये जितकं आहे तितकंच हे जितकं ग्रामीण भागामध्ये आहे तितकंच शहरी भागामध्ये आहे. हे कसं काय? तर जरी शहरी भागामध्ये सगळ्या प्रकारचं अन्न मिळत असलं तरी सुद्धा ते अन्न मुलाच्या पोटात जातच नाहीये, कारण मुलाचे हट्ट आणि लाड पुरवण्यामध्ये त्याला सर्व प्रकारच्या रसांचं सेवनच केलं जात नाही. त्यामुळे त्यांच्यामध्येही म्हणजे शहरी भागातल्या मुलांमध्येही मालन्यूट्रिशनचं प्रमाण आपल्याला दिसून येतं. त्याचप्रमाणे मुलांमध्येही आपल्याला कॅल्शियम डेफिशियन्सीज किंवा रक्त कमी असणं अशा प्रकारच्या डेफिशियन्सीज आपल्याला
मुलांमध्ये दिसून येतात. डेफिशियन्सीज म्हणजे कमतरता, विविध प्रकारच्या कमतरता आपल्याला दिसून येतात. तर जे काही मी आतापर्यंत सांगितलं त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसून आलं की अन्न सेवन करण्याच्या वेगवेगळ्या चुकीच्या पद्धती आपण सध्या फॉलो करत आहोत. आपण या चुकीच्या पद्धतीने अन्न सेवन करत आहोत. तर ते कशा प्रकारे? तर एकच प्रकारचं अन्न सेवन करणं बहुतांशी लोकांना, म्हणजे मी जर आपण भारताबाहेर गेलो तर आपल्याला असं दिसतं की ती लोक पिझ्झा आणि बर्गर अशा गोष्टींवरच आपलं म्हणजे जो काही उदरभरण आहे ते करत असतात. किंवा काही लोक, मी आता ज्याप्रमाणे सांगितलं तसं गोड रसाचंच सेवन जास्त करतात. काही लोक फक्त तिखट रसाचं सेवन जास्त प्रमाणात करत असतात. तर असं एका प्रकारचं अन्न सेवन करणं ही एक सगळ्यात चुकीची पद्धत आहे. दुसरी चुकीची पद्धत म्हणजे शिळे पदार्थांचं सेवन. आपल्याला असं वाटतं की पोळी, भाकरी, भात जे काही उरलेलं आहे हेच अन्न, फक्त शिळं अन्न असतं. पण तसं नाहीये. तर जे बेकरी प्रोडक्ट्स आहेत ते सुद्धा शिळ्यातच मोडतात. हे बेकरी प्रोडक्ट्स सगळ्यात पहिल्यांदा त्या बेकरीमध्ये जेव्हा तयार होतात त्याच्यानंतर ते साधारण 2 ते 3 दिवसानंतर जिथे कुठे ते विक्रीला जाणार असतात तिथे जाऊन पडतात. आणि तिथून ते आपण पुन्हा 2 ते 3 दिवसानंतर आपल्या घरी आणतो आणि तिथून त्याच्या पुढे 2 ते 3 दिवसामध्ये ते आपले अन्न पदार्थ संपतात. म्हणजे जवळजवळ 9 दिवसांचे शिळे पदार्थ, 9 ते 10 किंवा कदाचित काही प्रमाणात जास्त, आजकाल तर प्रिझर्वेटिव्ह घालून केलेले पदार्थ असतात आणि ते पदार्थ टिकतात म्हणून ते टिकावेत म्हणून जे काही प्रिझर्वेटिव्ह घातलेले असतात ते पदार्थ आपण खातो. पण आपल्याला असं वाटतं की प्रिझर्वेटिव्ह मुळे ते पदार्थ खूप चांगले राहिलेले. तर तशी काही गोष्ट नसते. कितीही तुम्ही प्रिझर्वेटिव्ह घाला, अन्न हे त्याला एक काहीतरी शेल्फ लाईफ म्हटलं जातं की प्रत्येक पदार्थाला आपली जगण्याचं एक विशिष्ट कालावधी असतो. जरी तो प्रिझर्वेटिव्हने वाढवता येत असला तरी सुद्धा त्याच्यामध्ये जी फर्मेंटेशनची प्रक्रिया म्हणा किंवा त्यांचे जे सेल्स नाश होण्याची जी प्रक्रिया आहे ती हळूहळू सुरू व्हायला लागलेली असते आणि त्यामुळे ते पदार्थ शिळ्यातच मोडतात. त्यामुळे जे काही बेकरी प्रोडक्ट्स किंवा काही जे बाहेरून आणलेले जे पदार्थ 2-3 दिवस ठेवलेले असतात ते पदार्थ हे शिळ्यातच मोडतात. त्यामुळे अशा प्रकारे शिळं अन्न घेण्याची आजकाल खूप लोकांना सवय लागलेली आहे. आजकाल आपण ग्लोबलाइज झालेलो आहोत. ग्लोबलायझेशनमुळे अनेक इतर देशातले पदार्थही आपल्या देशामध्ये यायला लागलेले, जसे की ओट्स, केलॉग्स किंवा पिझ्झा, बर्गर अशा प्रकारचे पदार्थही आपल्या देशामध्ये यायला लागलेले आहेत. हे पदार्थ सेवन करणं ही चुकीची पद्धत आहे. कारण आपल्याला हे माहिती आहे की आपल्या शहरामध्ये ज्या पदार्थांची उत्पत्ती होते, आपल्याला हे माहिती आहे की विविध देशांमध्ये विविध प्रकारचे पदार्थ निर्माण होतात. ओके, काही ठिकाणी गहू जास्त बनतो जसे की पंजाब वगैरे या भागामध्ये, काही ठिकाणी तांदूळ जास्त बनतो जसे की केरळ वगैरे या भागामध्ये. का बरं असं होत असावं? कारण तिथल्या प्रदेशामध्ये त्या ठिकाणची माती ही ते पदार्थ उत्पन्न करण्यासाठी अनुकूल असते. त्यामुळे तिथली जी लोक आहेत किंवा तिथे राहणारी जी काही वस्ती आहे, जी मनुष्य जाती आहे किंवा प्राणी जाती आहे, त्यांना जर त्यांनी तिथल्याच पदार्थांचे सेवन केले तर त्यांचं शरीर हे योग्य प्रकारे बनत जातं. आणि त्यामुळे त्याच्यानुसारच त्यांच्या शरीरातील धातू हे बनायला लागतात. परंतु आजकाल ग्लोबलायझेशनमुळे आपण वेगवेगळ्या देशांमध्ये जात असतो. मग अशा वेळेला काय करायचं? अशा वेळेला तिथल्या पदार्थांचं सेवन करायचं का नाही, असाही प्रश्न बऱ्याच जणांच्या मनात निर्माण झालेला असेल किंवा निर्माण होतोच आपोआपच. तर आमचं त्याच्या मागचं हे असं आहे की
ज्या वेळेला तुम्ही त्या देशामध्ये जाता त्यावेळेला तुम्ही जर लगेच तिथल्या देशातल्या पदार्थांचं सेवन करायला सुरुवात केली तर तुमच्या शरीरामध्ये नक्कीच आजाराची निर्मिती होण्याची शक्यता असते. काही जणांचं शरीर हे त्याला लगेचच साध्य होतं किंवा त्या लोकांना तिथले पदार्थ लगेचच साध्य होतात. ते पदार्थ सेवन करू शकतात कारण त्यांची शरीर रचना ही त्या पद्धतीची बनलेली असते किंवा आपण दुसऱ्या पद्धतीने म्हणू की त्यांचा जो अग्नी आहे, पचन क्षमता आहे ती खूप चांगली असते आणि त्यामुळे ते कुठल्याही पदार्थाचं सेवन करू शकतात. परंतु सगळीच लोक ही अशा प्रकारच्या अन्नाचं सेवन करू शकत नाहीत. त्यामुळे आमच्या शास्त्रामध्ये असं लिहिलेलं आहे की जर अशी कधी वेळ आली की आपल्याला दुसऱ्या देशात जाण्याची वेळ आली तर आपण हळूहळू त्या पदार्थांचं सेवन करायला सुरुवात केली पाहिजे. म्हणजेच काय की आपण आपल्या पदार्थांचं सेवन हळूहळू कमी करून त्यांच्या पदार्थांचं सेवन हळूहळू सुरुवात करायला पाहिजे. परंतु असं होताना दिसत नाही. अनेक जण हे तिथे जातात आणि लगेचच तिथल्या पदार्थांचं सेवन सुरू करतात. त्याचप्रमाणे काही पदार्थ जे असतात ते शरीरामध्ये व्यवस्थित पचू शकत नाही. जसे की काही जणांच्या शरीरामध्ये दूध पचायला अवघड जातं. काही जणांच्या शरीरामध्ये फक्त गाईचं दूध चांगल्या पद्धतीने पचतं पण म्हशीचं दूध हे जास्त जड असल्यामुळे ते शरीरामध्ये व्यवस्थित पचू शकत नाही. आणि अशा सगळ्या पदार्थांमुळे किंवा मी वरती जे सांगितलं की ग्लोबलायझेशनमुळे जेव्हा आपण दुसऱ्या देशात जातो त्यावेळेला जर अशा प्रकारचे पदार्थ आपण अचानक सेवन केले तर आपल्याला एक ॲलर्जी नावाचा एक नवीन सध्या रोग निर्माण झालेला आहे. बरेच जणांना तो माहित असेल की वेगवेगळ्या प्रकारच्या ॲलर्जीज निर्माण होतात. काही जणांना जे काजू किंवा बदाम अशा प्रकारच्या अन्नाच्या ॲलर्जी असतात. काही जणांना अगदी दुधाची सुद्धा ॲलर्जी निर्माण होते. दूध हे खरं तर जन्मापासून आपल्या शरीराला योग्य असलेलं अन्न आहे परंतु काही जणांना या दुधाची सुद्धा ॲलर्जी निर्माण होऊ शकते. काही वेळेला दुधाचे जे पदार्थ आहेत ज्याच्यामध्ये पनीर म्हणा किंवा दही म्हणा किंवा दुधापासून जे पदार्थ जास्त जड पदार्थ निर्माण केले जातात जसे की खवा वगैरे, हे पदार्थ जर अति प्रमाणात सेवन केले गेले तरी सुद्धा शरीरामध्ये त्रास होतो किंवा काही प्रमाणामध्ये रोगनिर्मिती होऊ शकते. अति प्रमाणात कडधान्य सेवन केले, अति प्रमाणात पालेभाज्या सेवन केल्या तरी सुद्धा काही लोकांमध्ये आजार निर्माण होण्याची शक्यता असते. अनेक वेळेला आपल्याला अशी सवय असते की आता वेळ झाली, नाश्त्याची वेळ झाली, सकाळी 8-8:30 माझी नाश्त्याची वेळ आहे, मी त्या वेळेला सेवन करणार. किंवा काही जण अगदी नाश्ता झाल्यानंतर लगेचच दिसत आहे. हा, ओके, तुम्ही हे करताय. हॅलो, हा पीपीटी दिसत आहे. हॅलो, हॅलो, हा दिसते ताई. ना स्क्रीन? हो हो दिसते. दिसते ना स्क्रीन? हो हो. हॅलो प्रवीण सर. हो हो दिसते. दिसते ना, ठीक. माझा आवाज येतोय ना? हो हो येतोय. ठीक आहे. नाही, याच्या आधीची दाखवा. बरेच जण असं करतात की पहिला आहार पचलेला नसताना दुसऱ्या आहाराचं सेवन करतात. त्याचप्रमाणे चुकीच्या वेळी अन्न सेवन केलं जातं. जसं मी मगाशी सांगितलं की लहान मुलांमध्ये बरेच वेळेला अशा प्रकारे चुकीच्या वेळी अन्नाचं सेवन केलं जातं.
त्याचप्रमाणे काही वेळेला असं होतं की ऋतूमध्ये आपल्याला काही आहारामध्ये बदल करणं आवश्यक असतं. उदाहरणार्थ जर आत्ताचा तुम्ही ऋतू पाहिला की जो पावसाळा ऋतू आहे, या ऋतूमध्ये आपली भूक ही खूप कमी झालेली असते. अशा वेळेला आपल्याला ऋतूनुसार काही वेळेला अन्नाचं सेवन कमी करणं किंवा ऋतूनुसार अन्नाचं सेवन वाढवणं याची गरज असते. बहुतांशी लोकांना जो शिशिर किंवा हेमंत ऋतू आहे, या ऋतूमध्ये खूप भूक लागते किंवा त्यावेळेला आपला सगळ्यांचाच अग्नी जो आहे हा खूप चांगला असतो. अशा वेळेला खरोखरच अन्न योग्य प्रमाणात जर गेलं नाही तरी सुद्धा शरीरामध्ये व्याधी निर्माण होऊ शकतात किंवा काही क्षयजन्य अवस्था निर्माण होऊ शकतात, काही कमतरता शरीरामध्ये निर्माण होऊ शकतात. परंतु जो वर्षा ऋतू आहे किंवा जो पावसाळा आहे, अशामध्ये शरीरामध्ये भुकेची कमतरता असते किंवा भूक ही खूप कमी प्रमाणात लागत असते. अशा वेळेला आपल्याला आहारामध्ये बदल करणं अतिशय आवश्यक असतं आणि त्यानुसार आपण तसे बदल जर केले नाही तर ऋतूमुळे होणारे रोग आपल्या शरीरात निर्माण होऊ शकतात. त्याचप्रमाणे मी मगाशी जे सांगितलं की जेवताना जर अयोग्य मानसिक भाव असतील तरी सुद्धा आपल्याला शरीरामध्ये रोग निर्माण होऊ शकतात. मगाशी जे मी सांगितलं की ग्लोबलायझेशन होतं, त्याच्यामध्ये आपण आजकाल जे आपल्याला देशी दूध, तूप आणि लोणी हे खायची पूर्वीची जी सवय होती, त्याच्याऐवजी आपण पनीर, चीज आणि बटर या गोष्टींकडे आपण जास्त प्रमाणात वळायला लागलेलो आहे. हे आजकाल आपल्याला दिसून येतं. त्यामुळेच अन्न सेवन करणं हे कशा प्रकारे झालं पाहिजे, तर याच्यासाठी मी पुढची स्लाइड आपल्या समोर मांडत आहे. प्रवीण दादा, आपण पुढची स्लाइड घेऊयात. तर आपल्याला हा श्लोक सगळ्यांना माहिती आहे. मी मगाशी म्हटलं तसं की श्लोकाचा जो श्लोकामध्ये सांगितलेला जो विचार आहे तो जर आपण व्यवस्थित म्हणजे त्या गोष्टीवर जर व्यवस्थित विचार केला किंवा त्याचा अर्थ जर आपण व्यवस्थित समजून घेतला तर आपल्याला त्याचं महत्त्व समजून येतं. हा श्लोक आपण लहान मुलांना शिकवत असतो. एकदा आपण हा श्लोक वाचूया पूर्णपणे तर आपल्या लक्षात येईल की त्या श्लोकामध्ये किती गोष्टींचं वर्णन केलेलं आहे. वदनी कवल घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता पुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण न हे, ऍक्च्युली नो हे हा प्राकृत शब्द आहे, न हे जाणीजे यज्ञ कर्म. कवल म्हणजे पहिला घास, म्हणजे पहिला घास जेव्हा आपण घेतो तेव्हापासूनच श्री हरीचं नाव घ्यायला सांगितलंय. आता आधीच श्री हरीचं नाव घ्या म्हटलं की, देवाचं नाव घ्या म्हटलं की अर्धे लोक बाजूला जातात की हे असले श्लोक आम्ही काही म्हणणार नाही. पण ते का घ्यायला सांगितलंय? ते फुकट घ्यायला सांगितलंय. नाम घ्या फुकाचे, फुकाचे म्हणजे फुकट तुम्ही नाव घ्या. का घ्या? तर त्याच्यामुळे काय होईल, सहज हवन होते. तुमचं जे काही अन्न पचणार आहे ते सहजपणे होईल. आणि हे कसं होईल त्याच्या मागेही काही लॉजिक आहे. कारण त्याचं लॉजिक मी पुढे जाऊन जरा सांगणार आहे की हे जेव्हा तुम्ही नाव घेत असतात तेव्हा तुमचं संपूर्णतः लक्ष हे त्या आहारावर असतं आणि त्यामुळे तुम्हाला दुसरं काहीही करण्याची गरजच नाही. तो आहार पचण्यासाठी तुम्हाला इतर व्यायाम करणं किंवा इतर गोष्टी करण्यापेक्षाही जर तुम्ही तो आहार घेतानाच व्यवस्थित त्याच्याकडे लक्ष देऊन तो आहार घेतला तर त्या आहाराचं सहज हवन होतं. म्हणजे सहजच तो आहार व्यवस्थित पद्धतीने तुमच्या शरीरात पचतो. तर त्यामुळे अशा प्रकारे जेव्हा तुम्ही आहार घेता तेव्हा तो आहार तुमच्या शरीरामध्ये पचवून तुमचं शरीर योग्य प्रकारे तो उत्पन्न करतो. तुमच्या शरीरामध्ये निरोगी असं शरीर तुमचं उत्पन्न होतं. आणि हा आहार कसा आहे तर तो पूर्ण ब्रह्म आहे, कारण तो जीवन उत्पन्न करणारा आहे. जीवित्वा म्हणजे मनुष्य जाती किंवा जीव ज्याच्यामध्ये आहे अशी जाती
या सर्वांमध्ये तो जीवन उत्पन्न करणारा आहे. म्हणजेच तुम्हाला शरीरामध्ये जीव उत्पन्न करणारा आहे, विविध धातूंची उत्पन्न करणारा आहे. आणि त्यामुळेच उदरभरण न हे केवळ उदरभरण नाही आहे. आपण फक्त पोटामध्ये अन्न घेणं किंवा भरत जाणं पोटामध्ये हे नाहीये, तर हे एक प्रकारे यज्ञकर्म आहे. आता यज्ञकर्म असं का म्हटलेलं आहे? जर कोणाला यज्ञकर्माविषयीची माहिती असेल तर त्याला हे लक्षात येईल की यज्ञकर्म करत असताना तो अग्नी टिकून राहणं हे त्या ऋषीमुनींच्या दृष्टीने किंवा जे कोण यज्ञ करत असतो तो यज्ञकर्ता जो असतो त्यांच्या दृष्टीने फार महत्वाचं असतं. आणि त्याच्यामुळे त्याला योग्य प्रकारे इंधन घालत राहणं हे त्यांचं काम असतं. आणि म्हणूनच जेव्हा यज्ञ करत असतात ते सतत काहीतरी आहुती देत असतात. तर तो अग्नी टिकून राहण्यासाठी ती आहुती ही हळू दिली जाते. जर ते यज्ञ करत असताना एखादा मोठा धोंडा त्या यज्ञामध्ये जर पडला तर काय होईल? तो यज्ञ भिजून जाईल. जे पूर्वीचे राक्षस भिक्षस करायचे की आणून पाणी टाकायचे, असं आपण ऐकलेलं आहे गोष्टींमधून की पूर्वीचे राक्षस तो यज्ञकर्म बंद करण्यासाठी म्हणून ते पाणी आणून टाकायचे किंवा मोठा धोंडे आणून टाकायचे. तर जर अशा प्रकारे जर केलं तर तो यज्ञ बंद होऊन जातो. त्याप्रमाणेच आपल्या शरीरामध्ये होतं. ज्याप्रमाणे ती आग टिकून राहण्यासाठी बाहेरचा वारा, काही प्रमाणात पाणी म्हणजे इथे स्नेह किंवा तूप किंवा जे काही आहुती देतो ती आहुती, आणि इंधन म्हणजे लाकूड याची गरज असते. त्याचप्रमाणे ते इंधन सुद्धा कसं पाहिजे की ते जळणारं म्हणजे व्यवस्थित पाणी नसलेलं किंवा जे शुष्क झालेलं लाकूड आहे, जे कोरडं झालेलं लाकूड आहे, अशा प्रकारचंच लाकूड पाहिजे. म्हणजेच तिथे ज्याप्रमाणे योग्य प्रकारे इंधन दिलं तरच तो अग्नी टिकून राहतो, त्याचप्रमाणे शरीरामध्ये योग्य प्रकारे आहार दिला तरच तो अग्नी म्हणजे आपल्या शरीरातील अग्नी हा टिकून राहतो. या अग्नीला सुद्धा, शरीरातल्या अग्नीला सुद्धा या योग्य प्रकारच्या आहाराची गरज असते. त्याचप्रमाणे त्या शरीरामध्ये स्नेहाचीही तशीच गरज असते. म्हणजे आपल्या आहारामध्ये स्नेह असण्याची, तूप तेल या गोष्टी असण्याचीही गरज असते. आणि त्याचप्रमाणे शरीरामध्ये निर्माण होणारा जो वायू आहे तो योग्य प्रकारे असला तरच तो शरीरातला अग्नी आपला खूप चांगला टिकून राहतो, तरच आपली भूक चांगली टिकून राहते. पुढे जाऊया. तर अशा प्रकारे जर आपण अन्न सेवन केलं तर ज्याप्रमाणे बाहेर यज्ञ कर्म होतं त्याप्रमाणे आपल्या शरीरामधलं हे यज्ञ कर्म टिकून राहतं किंवा आपल्या शरीरामध्ये हा अग्नी टिकून राहतो. आणि त्यामुळे या अग्नीवरच आपण आहे. त्यामुळे हे आरोग्य टिकून ठेवण्यासाठी आपल्याला हा अग्नी टिकवणं अतिशय आवश्यक आहे. मग हे अन्न कशा प्रकारचे असतं? तर हे अन्न 4 प्रकारचे असतं. एक प्रकारे म्हणजे चावून खाण्यासारखं अन्न. ते कुठलं असतं? तर पोळी, भाजी, कोशिंबीर, भात, वड्या, लाडू, जे काही अशा प्रकारचं अन्न खातो ते चावून खाण्यासारखं अन्न असतं. पुढचं अन्न काय असतं? तर काही पदार्थ हे असतात हे तोडून खाण्यासारखे असतात. ऊस, खारीक, खोबरं असे जे काही पदार्थ असतात जे दातांनी तोडून खातो आपण. चावून खाण्याचे पदार्थ ही दातांनी चरवण करून, म्हणजे ते खूप वेळा चावून असे खावे लागतात. तोडून खाण्यासारखे पदार्थ हे प्रथम आपल्याला दातांनी तोडावे लागतात आणि मग ते आपल्याला पुन्हा चावून पुढे त्याचे सूक्ष्म भाग करून मग ते खावे लागतात. काही पदार्थ जे असतात ते चटण्या, लोणची, सॉस अशा प्रकारचे जे पदार्थ असतात ते चाटून खाण्यासारखे असतात. आणि काही पदार्थ जे असतात आमटी, सार, सूप, चहा, कॉफी, सरबत, पेय किंवा मद्यपान अशा प्रकारचे जे काही पदार्थ असतात ते पिण्यासारखे असतात. तर अशा 4 प्रकारचं अन्न हे आपण नेहमी सेवन करत असतो. तर या 4 प्रकारच्या अन्नाचं सुद्धा लहानपणापासून मुलांना सवय करणं किंवा त्याची ओळख करून देणं हे गरजेचं असतं.
जर त्यांना त्या प्रकारची ओळख करून दिली गेली नाही तर ते तशा प्रकारचं अन्न घेऊ शकत नाहीत किंवा त्या प्रकारचं अन्न त्यांना नंतर भावत नाही किंवा योग्य वाटत नाही. जसं की शहरामध्ये राहणाऱ्या लोकांना ऊस खाता येत नाही किंवा खावासा वाटत नाही. कारण का, तर त्यांना त्या ऊसाची सवयच नसते. त्यांना तो ऊस कसा खायचा हेही माहित नसतं आणि तो खाताना त्यांच्या दातांमध्ये तेवढी ताकदच नसते. तर लहानपणापासून बाजारात ऊस आल्यानंतर किंवा खास जाऊन जर आपण ऊस आणून मुलांना त्याची तशा प्रकारचा एक अनुभव दिला तर त्यांनाही अशा प्रकारचंही अन्न आपण सेवन करू शकतो याचं एक माहिती होते. तोडून खाण्यामध्ये अजून काही पदार्थ असतात की जसे की जे मांस खाणारी लोक आहेत किंवा मांसाहार घेणारी लोक आहेत त्यांच्यामध्ये जे मांस आहे ते सुद्धा बरेच वेळेला तोडून खाण्यासारखेच पदार्थ असतात. अशा प्रकारे हे 4 प्रकारचे पदार्थ आपल्या अन्नामध्ये असतात आणि या सगळ्या प्रकारची सवय ही आपल्याला लहानपणापासून असणं हे गरजेचं असतं. आपल्या दातांना ती सवय असणं गरजेचं असतं आणि ती सवय आपण आपल्या लहान मुलांना हळूहळू लावण्याची गरज आहे असं आम्हाला वाटतं. पुढे जाऊयात. मग पुढचा विचार असा होतो की हा आहार घ्यायचा तरी किती प्रमाणात किंवा कोणी सांगतं की आहार दर 2 तासांनी घ्यावा किंवा कोणी सांगतं की 2 वेळेलाच आहार घ्यावा किंवा कोणी सांगतं की नाही तुम्ही प्रोटीन पद्धतीचा आहार किंवा प्रोटीन असलेला आहार हा खूप जास्त प्रमाणात घ्या तर शरीर तुमचं चांगलं बनेल. तर आहार किती प्रमाणात घ्यावा याला काही एक मेजरमेंट किंवा मापन आहे का नाही. तर आयुर्वेद शास्त्रानुसार जे मापन आहे ते मी आता इथे तुमच्या पुढे मांडत आहे. तर आयुर्वेद शास्त्रानुसार असं आहे की जर तुम्ही 100% आहार घेत असाल तर त्यातला 50% आहार हा कठीण पदार्थ जे मी आता सांगितलं की तोडून आणि चावून खाण्यासारखे पदार्थ आहेत त्या पद्धतीचे पदार्थ हे तुम्ही 50% घेण्याची आवश्यकता आहे. त्याच्यानंतर जे पेय पदार्थ आहेत जसे की आमटी सार सूप किंवा इतर पेय त्याच्याबरोबर म्हणजे आहाराबरोबर सुद्धा काही सरबत किंवा हे घेता येऊ शकतात. तर ते पेय पदार्थ तुम्ही हे साधारण 1/4 भाग इतके घेण्याची गरज आहे. म्हणजे 1/2 भाग 100%मध्ये 50% हा कठीण पदार्थ 25% हा पेय पदार्थ आणि उरलेले 25% हा सोडून द्यायचा असतो. म्हणूनच आपण सावकाश जेवा असं म्हणतो. याच्यामध्ये अवकाश म्हणजे जागा ठेवून आणि म्हणजे अवकाशासहित जेवा म्हणजे थोडी जागा ठेवून जेवा असं त्यामागे म्हणण्याचा अर्थ असतो. आपल्याला असं वाटतं सावकाश जेवा म्हणजे हळूहळू जेवा म्हणजे कितीही खा म्हणजे कितीही भरपेट करा उदरभरण करा असं आपल्याला त्यामागची भावना असते. पण त्या शब्दाचा अर्थ असा आहे की अवकाश म्हणजे थोडीशी जागा ठेवून जेवा म्हणजे 2 घास कमीच जेवा. त्यामध्ये ही अवकाश ठेवण्याची गरज कशासाठी आहे तर आपण मिक्सर कसा चालतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मिक्सरमध्ये जेव्हा आपण काही अन्न भरतो किंवा काही पदार्थ भरतो त्यावेळेला ते पदार्थ जर आपण पूर्णपणे मिक्सर भरून गेला तर काय होईल तो मिक्सर फिरणारच नाही आणि त्याच्यामुळे काय होईल एकतर ते पदार्थ बाहेर पडून जातील मिक्सर मधून किंवा जे काही मिक्सर होण्याची गरज आहे जे चर्वण होण्याची गरज आहे तो चर्वणच होणार नाही. ठीक आहे. अशाच पद्धतीने आपल्या शरीरात सुद्धा ज्या वेळेला आपण हे सगळे पदार्थ घेतो त्यावेळेला काही दोष शरीरामध्ये निर्माण होत असतात. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा दोष म्हणजे वातदोष निर्माण होत असतो आणि हा वातदोष अग्नी वाढवत असतो. आपल्या शरीरातला जो अग्नी आहे जो भूक टिकून
राहावी किंवा ते अन्न पचवण्यासाठी गरजेचा जो अग्नी आहे तो निर्माण होण्यासाठी या वाताची गरज असते आणि तो वात तिथे फिरावा लागतो किंवा हे जे अन्न पदार्थ जे बारीक झालेले आहेत ते आपल्या त्या जे काही स्टमक हा अवयव आहे ज्याच्यामध्ये चर्वण होत असतं तिथे फिरणं गरजेचं असतं. तर अशा फिरण्यासाठी ते पदार्थ तिथे फिरण्यासाठी आपल्याला थोडासा भाग हा सोडून द्यावा लागतो. त्यामुळेच आपल्याला अवकाश म्हणजे काही अवकाश ठेवून जेवण्याची गरज असते. मग आधुनिक शास्त्रांनी तर खूप या सर्वांवर बरेचसे संशोधन करून ठेवलेले आहे की त्यांच्यानुसार स्त्रियांनी किती प्रमाणात आहार घ्यावा किंवा पुरुषांनी किती कॅलरीजचा आहार घ्यावा हे या सगळ्या पद्धती मांडलेल्या आहेत. मग जर आपण त्या पद्धतीने आहार घेतला तर तो योग्य होणार नाहीये का? तर अशा पद्धतीने घेतलेला आहार हा योग्य आहे का नाही हा मी जे खाली लिहिलेलं आहे त्या सगळ्या गोष्टींवर अवलंबून आहे की तुम्ही कुठल्या देशामध्ये हे संशोधन करत आहात, कुठल्या ऋतूमध्ये हे संशोधन करत आहात, कुठल्या प्रकृतीमध्ये म्हणजे कुठल्या प्रकृतीच्या पुरुषांमध्ये हे संशोधन करत आहात किंवा कुठल्या वयामध्ये हे संशोधन करत आहात, या सगळ्या गोष्टींवर जो काही तुम्ही आहारामध्ये जे काही हे संशोधन केलं गेलेलं आहे किंवा ज्या कॅलरीज ठरवल्या गेलेल्या आहेत त्यानुसार बदलणं हे अतिशय आवश्यक असतं. कोणीही अशी तुला धरून आहार घेणं हे अतिशय अयोग्य आहे कारण प्रत्येकाची भूक वेगळी आहे. प्रत्येकाला शरीरामध्ये जे काही दोषांची निर्मिती झालेली आहे ती वेगळ्या वेगळ्या प्रकारची आहे. त्याचप्रमाणे ते कुठल्या देशामध्ये आहेत, कुठल्या ऋतूमध्ये आहेत, ते कुठल्या प्रकारचा आहार सेवन करता आहेत या सगळ्या गोष्टींवर तुमचा आहार हा अवलंबून असतो. त्यामुळेच किती आहार घ्यावा हा प्रत्येकाने आपल्या शरीरामध्ये किती भूक लागली आहे याच्यावर अवलंबून ठेवायचा असतो. असा कोणीही बाहेरचा माणूस त्या मनुष्याला तुम्ही इतक्या प्रकारचा इतक्या प्रमाणातच आत्ता आहार घ्या असं सांगणं हे अतिशय चुकीचं आहे. त्या मनुष्यानी स्वतःची भूक, स्वतःचं वय, स्वतःचं प्रकृती किंवा शरीरामध्ये लागलेली भूक हे पाहून तो आहार घेणं हे अतिशय आवश्यक आहे. पुढे जाऊया. अशा प्रकारे आहार हा किती घ्यावा हे आपल्याला समजता येतं. पुन्हा एकदा क्लिक करा. आपल्या देशामध्ये ही एक अजून एक खूप चांगली पद्धती आहे. आता ही चांगली आहे का नाही हे माझ्या या वाक्यांवरून आपल्याला समजेल की आपल्याला असं वाटतं की नाही सगळ्यांनी मिळून एकत्र जेवण करायला पाहिजे, सगळ्यांनी मिळून रात्रीच्या वेळेला का होईना पण एकत्र जेवायला पाहिजे. मग त्यामुळे काय होतं, ती बाई जी आहे घरातली ती बाई त्या जो कोणी यजमान घरात येत असतो मेघनाताई आवाज येत नाहीये. म्यूट म्यूट करा ताई, म्यूट. हॅलो. हा येतोय आता. तर बहुतांशी घरामध्ये ही पद्धती असते की रात्री ती बाई जी घरातली बाई असते ती आपल्या नवऱ्यासाठी अगदी 9-9, 10-10 वाजेपर्यंत थांबते
आणि त्याच्यानंतरच ते दोघं जण मिळून जेवण घेतात. आणि त्याच्या मागे हेतू असा असतो की नाही, एकत्र जेवण घेणं हा हेतू असतो, हा खूप चांगला हेतू आहे. परंतु तोपर्यंत त्या बाईची भूक ही नष्ट झालेली असते. आणि त्यामुळे त्या बाईला जे काही आहार घेतलेला असतो तो ना त्या पुरुषाच्या शरीरात व्यवस्थित पचतो, ना स्त्रीच्या शरीरात व्यवस्थित पचू शकतो. त्यामुळे ही पद्धत योग्य आहे का नाही हे त्या त्या घरातल्या लोकांनी त्या त्या परिस्थितीनुसार ठरवणं आवश्यक आहे असं मला वाटतं. कारण प्रत्येकाची भूक ही वेगवेगळ्या वेळेला लागू शकते. काही वेळेला लहान मुलांनाही लवकर भूक लागते, मग अशा वेळेला त्यांना त्या वेळेला आहार जाणं हे अतिशय आवश्यक आहे. मोठ्यांची भूक ही कदाचित उशिरा लागू शकते, अशा वेळेला त्यांनी थोडं उशिरा जेवण घेतलं तरी हरकत नाही असं मला वाटतं. त्याचबरोबर ज्या वेळेला आपण हे अशा पद्धतीने एकत्र जेवण करत असतो त्यावेळेला काही वेळेला घरातले विषय हे त्यावेळेला बोलले जातात. काही विषय हे खूप चांगले असतात, सुख देणारे असतात, मन प्रसन्न करणारे असतात. परंतु काही वेळेला अशा गोष्टी असतात की ज्या दुःख देणाऱ्या असतात. अशाही गोष्टी आपल्याला त्यावेळेला बोलाव्या लागतात किंवा बोलल्या जातात. मग ज्या काही अशा गोष्टी बोलल्या जातात ज्याच्या मागे चिंता आहे, राग आहे, दुःख आहे, ज्याच्यामधून नैराश्य उत्पन्न होणार आहे किंवा अशा प्रकारे मानसिक काही भाव निर्माण होणार आहेत किंवा एखाद्या घरामध्ये जेवताना सुद्धा एकमेकांमध्ये वाद निर्माण होतात. तर अशा प्रकारच्या जर गोष्टी जेवताना होत असतील किंवा अति बडबड जर एखादी व्यक्ती करत असेल तर त्याच्यामुळे ही अन्न पचनाला व्यत्यय येऊ शकतो, आपली भूक नष्ट होऊ शकते. अनेक जण आपल्याला असं दिसतं की ताटावरून उठतात किंवा नको वाटतं त्यांना जेवायला, कारण भूक मेलेली असते अशा वेळेला. त्यामुळे अशा प्रकारचे भाव हे जेवताना असणं हे खूप चुकीचं आहे आणि त्याच्यामुळे ही रोगांची उत्पत्ती होऊ शकते. त्यामुळेच न बोलता न हसता मन लावून जेवण करणं हे आवश्यक आहे आपल्याला जर निरोगी राहायचं असेल तर. जर खरोखरच जर काही कमी प्रमाणात बोलणं किंवा काही विशिष्ट विषयांवरच बोलणं असं जर होत असेल तर करायला काही हरकत नाही. माझ्याकडे काही ज्या बायका येतात त्या असं म्हणतात की मी जे आता सांगितलं की काही जणी म्हणतात की नाही, माझा नवरा खूप उशिरा येतो, मग अशा वेळेला आम्हाला त्यांच्या बरोबरच जेवावं लागतं. मग मी त्या लोकांना असं सांगते, तुम्ही आधी जेवून घेत जा आणि मग त्याच्यानंतर त्यांच्याशी गप्पा मारत मारत तुम्हाला हळूहळू म्हणजे त्यांना जेवता येईल आणि तुम्ही त्यांच्याशी काही प्रमाणात गप्पाही मारू शकाल. मग असं म्हटल्यावर त्यांना जरा थोडंसं पटतं. मग हळूहळू त्याच्यानंतर पुढच्या गोष्टी मी त्यांना सांगायला लागते की या गप्पाही कशा चुकीच्या आहेत किंवा त्याच्यामध्ये कुठले संवाद होणं गरजेचं आहे हेही त्या लोकांना सांगावं लागतं. तरच ते जेवण व्यवस्थित पचू शकतं किंवा तो आहार आपल्या शरीरामध्ये व्यवस्थित पचू शकतो. तर त्यामुळे कशा पद्धतीने जेवण घेणं गरजेचं आहे तर ते या पद्धतीने घेणं गरजेचं आहे की ज्याच्यामध्ये तुमचे मानसिक भाव हे खूप व्यवस्थितच असावे लागतात. तुमच्या मनामध्ये कुठलीही चिंता, राग, दुःख नको. मनामध्ये जे भाव आहेत ते सुख देणारे, स्वतःला आणि दुसऱ्याला अशा प्रकारचे असायला हवे. पुढे जाऊयात. हा आहार कधी घ्यावा, मग कधी जेवावं किंवा कधी आहार घेणं आवश्यक आहे. तर ज्या वेळेला पहिलं अन्न आपलं पचलेलं आहे आणि पुन्हा भूक लागलेली आहे ती अतिशय योग्य वेळ आहे की ज्या वेळेला आपण आहार घ्यायला पाहिजे. भूक लागायची नुकतीच वेळ आता सुरू झालेली आहे आणि पहिलं अन्न पूर्णपणे पचलेलं आहे, शरीरामध्ये हलकेपणा आलेला आहे. अशा वेळेला आपण अन्न घ्यायला पाहिजे. बरेच जणांची सवय असते की सकाळी उठल्यावर नाश्ता 8-8:30ला, दुपारी जेवण मध्ये काहीतरी 4-5 वाजता काहीतरी
हे स्नॅक्स जसे की चिवडा किंवा लाडू असे पदार्थ किंवा फळं, आणि मग रात्री पुन्हा भोजन. पण सगळ्यांमध्येच असं अन्न पचणं हे पचतच असं नाही. मग अशा वेळेला शरीरामध्ये ही जी सगळी लक्षणं मी तुमच्या समोर मांडलेली आहे, ती सगळी लक्षणं पाहणं हे गरजेचं आहे. जर ही सगळी लक्षणं आपल्या शरीरामध्ये नसतील तर त्यावेळेला जर आपण अन्न स्किप करणं किंवा त्यावेळेला कमी प्रमाणात आहार घेतला तरच तो शरीरात पचू शकतो. किंवा अशा वेळेला आम्ही सांगतो पेशंटला की एखादं जेवण तुम्ही घेऊ नका, तुम्हाला काही त्रास होणार नाहीये त्याच्याने. बरेच जणांना असं वाटतं की अरे मी आता जेवले नाही, जेवणाची वेळ झाली पण मी आता जेवले नाही, मग मला चक्करच येईल, मग मला काहीतरी त्रासच होईल, तर किंवा माझं पित्त वाढेल. बहुतांशी जणांना असं असतं की मी आहार घेतला नाही की माझं पित्त वाढतं. तर ही अतिशय चुकीची समजूत आहे की आहार न घेतल्यामुळे पित्त वाढतं. आहार न घेतल्यामुळे पित्त वाढत नाही. उलट चुकीच्या पद्धतीचा आहार पूर्वी तुम्ही घेतलेला आहे त्यामुळे तुमच्या शरीरात पित्त वाढलेलं आहे, आणि तेच पित्त तुम्ही आहार न घेतल्यामुळे थोडंसं उचंबळून आलेलं आहे. यापेक्षा वेगळं काहीही होत नाही. त्यामुळे ही जी पद्धत आहे की आहार न घेतल्यामुळे पित्त वाढणं किंवा पित्त वाढतं असं लक्षात येणं, हे म्हणजे हे जे लक्षण आहे ते फॉल्टी लक्षण आपण म्हणू शकतो. हॅलो, काही वेळेला पोट जड हे त्याचप्रमाणे पोट जड नसणं, मलमूत्र यांचं विसर्जन योग्य पद्धतीने झालेलं असणं, ही सगळी लक्षणं तिथे असणं गरजेचं आहे. पूर्वीचा आहार पचलेला असणं, त्याचप्रमाणे त्याच वेळेला डोकेदुखी, सांधेदुखी किंवा इतर पद्धतीची जर दुखापत असेल तरी सुद्धा शरीरामध्ये तो आहार पचायला कठीण जातं. मनामध्ये इतर राग किंवा इत्यादी भावना, जर मानसिक भावना असतील तरी सुद्धा आहार योग्य प्रकारे पचत नाही, हे आपण मागेच पाहिलं. त्याचप्रमाणे पोट दुखणं किंवा गॅसेस वगैरे होणं जर असं असेल तरी सुद्धा आहार व्यवस्थित पुढचं घेऊया. मग काय खावं? काही पदार्थ जे असतात ते आपल्याला अतिशय प्रिय असतात, म्हणजे काही आवडीचे पदार्थ असतात, काही चविष्ट पदार्थ असतात जे आपल्याला खूप आवडतात. आणि मग अशा वेळेला काय होतं, त्याच पदार्थांचं जास्त प्रमाणात सेवन आपल्या शरीरामध्ये होतं. अनेक वेळेला आपण पाहतो की आपण भजी केली किंवा शिरा केला तर अशा पदार्थाचं सेवन हे जास्त प्रमाणात केलं जातं. तर हे पदार्थ आपल्याला प्रिय असतात, पण ते हितकरच असतात का? तर असतीलच असं नाही. प्रत्येक वेळेला ते पदार्थ आपल्या शरीराला योग्य असतात का? तर असतीलच असं नाही. तर काही पदार्थ हे प्रिय असतात, काही पदार्थ हे हितकर असतात. म्हणजेच शरीर योग्य घडवणं किंवा सुदृढ पद्धतीने घडवणं किंवा शरीर निरोगी घडवणं हे त्या पदार्थांचं काम असतं. जे हितकर पदार्थ असतात ते अशा पद्धतीचं काम करतात. परंतु सगळेच प्रिय पदार्थ हे अशा पद्धतीचं काम करतातच असं नाही. त्यामुळे आपलं शरीर हे कशा पद्धतीने बनत आहे किंवा आपलं शरीर निरोगी राहण्यासाठी आपल्या शरीरासाठी योग्य पदार्थ हे कुठले आहेत हे बघणं हे अतिशय अभ्यासपूर्ण ही गोष्ट आहे, आणि तो अभ्यास हा स्वतःच करायचा आहे. आपल्याला कळलं पाहिजे की आपल्या शरीरामध्ये कोणते पदार्थ घेतल्यावर आपल्या शरीरामध्ये कोणते दोष निर्माण होत आहेत किंवा कोणती लक्षणं निर्माण होत आहेत हे आपण आपलं जाणून घेणं हे अतिशय आवश्यक आहे. तर तो पदार्थ जर त्या पदार्थांनी आपल्या शरीरामध्ये कुठलीही वाईट लक्षणं निर्माण होत नाहीयेत, जसे की पोटदुखी आहे किंवा डोकेदुखी आहे असं जर काही उत्पन्न होत नसेल तर तो पदार्थ आपल्यासाठी हितकर असू शकतो.
परंतु जर काही प्रिय पदार्थ आपण घेत राहत आहोत आणि जर त्या पदार्थांनी आपल्या शरीरामध्ये जर काही विचित्र भाव निर्माण होत असतील किंवा विचित्र लक्षणं निर्माण होत असतील तर तो पदार्थ आपल्यासाठी हितकर असेलच असं नाही. त्यामुळे या गोष्टीचा अभ्यास हा आपला आपण करायचा आहे. म्हणजेच आतापर्यंत मी जे सांगितलं त्याच्यामध्ये की जो शरीरामध्ये घेण्यात येणाऱ्या आहाराचा मात्रात्मक अभ्यास म्हणजेच किती प्रमाणात आहार घ्यायचा आहे त्याचाही अभ्यास आपण करायचा आहे आणि आपल्या शरीरासाठी योग्य काय आहे याचाही अभ्यास हा आपण त्या पदार्थांचं शरीरामध्ये सेवन करून त्या पदार्थाचे शरीरामध्ये लक्षणं बघून किंवा त्या पदार्थांनी उत्पन्न होणारी लक्षणं बघून हा आपला आपण करायचा आहे. त्यातून पुढे जाऊया. काही हितकर पदार्थ आणि काही अहितकर पदार्थ असतात. त्याची यादी मी इथे दिलेली आहे. जसे की गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी इत्यादी धान्य ही अतिशय हितकर आहेत. आपण अगदी रोज यांचं सेवन केलं. काहींना बाजरीने त्रास होतो, पण गहू, तांदूळ आणि ज्वारी हे पदार्थ हे अतिशय हितकर पदार्थ आहेत. त्यामुळे त्यांचं सेवन आपण रोज करू शकतो. मूग, मसूर या डाळींचं सेवन आपण रोज करू शकतो. दूध, तूप, लोणी, ताक, दही हे पदार्थ ही अगदी लोणी हे थोडंसं जड पडतं, परंतु दूध, तूप आणि ताक हे आपण सेवन करू शकतो. दही आणि लोणी हे पदार्थ हे काही प्रमाणात आपण सेवन करू शकतो. त्याचप्रमाणे शेंदेलोण म्हणजे सैंधव जे मीठ जे आहे हेही आपल्यासाठी अतिशय हितकर आहे. त्यामुळे आपण जे रेग्युलर मीठ वापरतो, टाटा मीठ जे म्हणतो किंवा समुद्र मीठ जे म्हणतो ते वापरायच्या ऐवजी जर आपण सैंधव मिठाचा सेवन रोज केलं तर ते आपल्यासाठी हितकर असू शकतं. त्याचप्रमाणे साखरेच्या ऐवजी आपण जर गुळाचा वापर योग्य पद्धतीने केला तर तो आपल्यासाठी हितकर असू शकतो. त्याचप्रमाणे चटण्यांमध्ये जवस, कारळं यासारख्या चटण्या या आपल्यासाठी हितकर आहेत. परंतु शेंगदाणा, सॉस इत्यादी पदार्थ हे त्या मानाने अहितकर पदार्थ आहेत. आता इथे मी अहितकर काही पदार्थ दिलेले आहेत, जसे की बेकरी प्रोडक्ट्स किंवा मैद्याने निर्माण झालेले प्रोडक्ट हे पदार्थ हे का अहितकर आहेत तर हे आपल्या शरीरात पचायला जड आहेत आणि त्यामुळे ते आपल्या शरीरात जर आपण सेवन केले तर ते पचायला आपल्याला जास्त वेळ द्यावा लागतो. पण असं होतं की आपण जास्त वेळ देऊ शकत नाही, कारण आपल्याला दिसतं की आपल्याला आता यापुढे पुन्हा जेवणाची वेळ झालेली आहे. मग आपण जर या अहितकर पदार्थांचं सेवन जर कमी केलं तर आपण निरोगी राहण्याकडे जास्तीत जास्त आपला कल जाऊ शकतो किंवा आपण निरोगी राहू शकतो. त्याचप्रमाणे डाळींमध्ये मी म्हटलं की मूग आणि मसूर या डाळी ह्या अतिशय हितकर आहेत. त्या अगदी तुम्ही रोज सेवन केल्या तरी चालतात. परंतु चणा डाळ किंवा छोले किंवा वाटाणा किंवा मटार इत्यादींसारखे पदार्थ हे त्या मानाने पचायला जड असतात आणि त्याचमुळे हे पदार्थ हे 15 दिवसातून एकदा किंवा महिन्यातून एकदा अशा पद्धतीने सेवन केले तर ते पदार्थ शरीराला घातक ठरत नाही. परंतु या पदार्थांचं जर सतत सेवन केलं किंवा अभ्यास करत गेलो आपण तर ते पदार्थ आपल्या शरीरासाठी अहितकर ठरतात, म्हणजेच ते शरीराला घातक ठरतात, शरीरामध्ये रोग उत्पन्न करू शकतात. त्याचप्रमाणे दुधाचे इतर पदार्थ, दूध जर गाईचं दूध असेल तर ते अतिशय हितकर आहे, परंतु त्या मानाने म्हशीचं दूध हे जड आहे आणि त्या म्हशीच्या दुधापासून किंवा गाईच्याही दुधापासून बनवलेले इतर सगळे पदार्थ जसे की पनीर आहे, दही आहे, मलाई आहे किंवा लोणी आहे, खवा आहे, हे जे पदार्थ आहे हे शरीरामध्ये पचायला पुन्हा जड आहेत आणि त्यामुळे हे पदार्थ हे काही काळाने घेणं किंवा ते पदार्थ घेत असताना आपल्या शरीरामध्ये भूक किती आहे त्याचा विचार करून घेणं हे गरजेचं आहे. त्याचप्रमाणे मी सांगितलं तसं की गुळ हा चांगला आहे, साखर त्या मानाने अयोग्य आहे. त्यामुळे गोड पदार्थांमध्ये गुळाचा वापर करणं हे जास्त हितकर आहे. त्याचप्रमाणे शेंगदाणे किंवा इतर चटण्या, लसूण इत्यादी चटण्या किंवा ठेचा, काही जणांना ठेचा खाण्याची सवय असते, मिरचीचा ठेचा करून ते खातात, तर हे पदार्थ शरीराला घातक ठरतात. शरीरामध्ये
त्या पदार्थांनी शरीरातील जे सेल्स आहेत किंवा त्या पदार्थांनी शरीरातील जे भाव पदार्थ आहेत त्यांच्यामध्ये बिघाड होण्याची शक्यता आहे। मिरचीचा आपण जेव्हा सेवन करतो त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं की आपल्या तोंडामध्ये तीक्ष्ण भाव निर्माण झालेला आहे आणि तो तिखट आपल्याला रस आपल्या जिभेवर जो रस आपल्याला जाणवतो तोच तीक्ष्ण भाव हा संपूर्ण शरीरामध्ये त्याचं कार्य होत असतं। आणि त्यामुळे अशा नाही करा पुढे त्यामुळे अशा प्रकारे मिरचीचं सेवन करणं किंवा अति प्रमाणात अशा प्रकारच्या आहाराचं सेवन करणं हे शरीरासाठी घातक ठरतं। आपण जर बघितलं तर आपला हा भारतीय जो आहार आहे त्याच्यामध्ये जे जे पदार्थ आहेत ते पदार्थ हे विविध रसांनी बनलेले आहेत। आपण रोज जी चटणी लोणचं किंवा पोळी भाजी भात आमटी किंवा अशा प्रकारचे किंवा एखादं गोड अशा प्रकारचे जे काही पदार्थ सेवन करतो ते सगळे पदार्थ हे आयुर्वेद शास्त्रानुसार अतिशय उत्तम आहेत। त्याच्यामध्ये आपल्याला सर्व रसांचं सेवन होतं म्हणजेच गोड आंबट खारट तिखट कडू आणि तुरट या सर्व रसांचं सेवन या भारतीय आहारातून आपल्याला मिळू शकतं। त्याचप्रमाणे जर आपण आधुनिक पद्धतीने विचार केला आपले हे जे काही पदार्थ आहेत त्या सगळ्या पदार्थामध्ये आपण भात किंवा पोळी याच्याद्वारे आपल्याला पिष्टमय पदार्थ मिळू शकतात। भात किंवा पोळी हे पदार्थ गोड पदार्थांमध्ये मोडतात आणि कारण त्याच्यापासून शरीरामध्ये ग्लुकोजची उत्पत्ती होते साखरेची उत्पत्ती होत असते आणि त्याच्यामुळेच हे जे पिष्टमय पदार्थ आहेत ते आपण आपल्या शरीरामध्ये घेऊ शकतो। त्यानंतर जे डाळी आहेत ह्या कडू रसामध्ये मोडतात तिक्त रसामध्ये म्हणजे कडू रसामध्ये मोडतात। त्याच्यामध्ये प्रोटीन्स असतात त्यामुळे आपण प्रोटीन्स आपल्याला या आहारातून मिळत असतात। जे आपण भाजीमध्ये किंवा भातावरून वगैरे तूप घेतो किंवा भाजीमध्ये जे तेल तूप यांचा वापर करतो त्याच्यातून आपल्याला स्निग्ध पदार्थ आपल्या शरीरामध्ये जात असतात। जी याच्यामध्ये ज्या प्रकारच्या भाज्या आपण वेगवेगळ्या प्रकारच्या घेतो त्याच्यामधून आपल्याला विटॅमिन्स मिळत असतात। या काही भाज्या या कडू रसाच्या असतात काही भाज्यांमध्ये थोडासा तिखट रस असतो काही भाज्या या तुरट असतात जसं की पालक ही थोडीशी तुरट स्वरूपाची भाजी आहे कारलं ही कडू स्वरूपाची भाजी आहे। अशा प्रकारच्या भाज्या या जेव्हा आपण सेवन करतो त्या वेळेला वेगवेगळ्या प्रकारची विटॅमिन्स आपल्या शरीरामध्ये जात असतात जीवनसत्व आपल्या शरीरात जात असतात। त्याचप्रमाणे या प्रकारचे रस कडू तुरट किंवा तिखट अशा प्रकारचे रस किंवा आंबट चुका किंवा आंबाडी या आंबट भाज्या आपण आपल्या आहारात घेऊ शकतो। तर अशा प्रकारचे सर्व प्रकारचे रस आपल्या शरीरामध्ये जात असतात। आपल्याकडे मिठाचा वापर आहे किंवा इतर काही खनिज पदार्थांचाही वापर आपण आपल्या पदार्थांमध्ये करत असतो आणि त्यामुळेच भारतीय आहार हा अतिशय उत्तम आहार आहे की ज्याच्यामध्ये आपण आयुर्वेद शास्त्रानुसार सर्व रसांचं सेवन करतोय आणि आधुनिक शास्त्रानुसार जे काही कार्बोहायड्रेट्स प्रोटीन्स फॅट्स मिनरल्स विटॅमिन्स या सर्वांचं सेवन आपण आपल्या आहारात करत असतो। त्यामुळे मला असं वाटतं की आपण सर्वांनी भारतीय आहाराकडे जास्तीत जास्त वळणं आवश्यक आहे। सर्वांनी भारतीय आहार हा जास्त प्रमाणात सेवन करणं किंवा योग्य प्रमाणात सेवन करणं आणि ज्या पद्धतीने मी आता मांडलं की आहार कसा घ्यायचा किंवा तो किती प्रमाणात घ्यायचा किंवा वयानुसार देशानुसार किंवा ऋतूनुसार आहाराचं सेवन कशा प्रकारे आपण करायला पाहिजे या पद्धतीने जर आपण आहार सेवन केला तर हा आहार शरीरामध्ये रोग उत्पन्न न करता आपल्या शरीरामध्ये व्यवस्थित दोष जेवढ्या प्रमाणात गरजेचे आहेत वात पित्त आणि कफ दोष तेवढ्याचीच उत्पत्ती करेल आणि त्याच्यानंतर शरीर सुदृढ होण्यासाठी तो नक्कीच आपल्याला मदत करेल।
तर अशा प्रकारे आपण आज आहारावरचा विचार किंवा आहार संकल्पना जी आयुर्वेदामध्ये दिलेली आहे ती मी इथे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर्वांनी हा श्लोक जेवायला बसण्यापूर्वी म्हणायला हरकत नाही किंवा आपल्या मुलांनाही शिकवायला हरकत नाही की धुवा हात पाय चला भोजनाला, बसा नीट येथे तुम्ही मांडी घाला, नका मागू काही अधाशीपणाने, नका टाकू काही करा स्वच्छ पाणी. सर्वांनी जी आहार संकल्पना मी आता मांडली ती आपण ऐकून घेतलीत आणि आपल्याला ती कशी वाटली किंवा आपल्या प्रतिक्रिया आपण मला आता कळवाव्यात. कोणाला काही प्रश्न असतील तर तेही आपण इथे मांडावेत. कोणाला काही प्रश्न वगैरे असतील तर आता विचारू शकता पुढचे 5 ते 7 मिनिटं. टेक्निकल कारणांमुळे खूपच डिस्टर्बन्स झाला. हॅलो, विषय लक्षात आला का? सुमिता. हा, माझे प्रश्न ऍक्च्युली मी बऱ्यापैकी चॅट बॉक्स लिहिलेले आहेत. सो एक करून घेऊ की तुम्ही पाहताय? सांगितले तरी चालेल कारण मी मध्ये बहुधा म्हणजे टेक्निकल काहीतरी No प्रॉब्लेममुळे problem. मला दिसत नाही, तर तुम्ही सांगितले तरी हा, चालेल. आय थिंक ती गेली. ऍब्सोल्युटली. मी ते प्रश्न पुन्हा एकदा सांगते की पहिला प्रश्न ऍक्च्युली माझा अशावर होता की तुम्ही जे शिफ्ट मध्ये काम करणारे कामगार असतात त्यांच्याबद्दल तुम्ही काही म्हणत. तर त्याच्यामध्ये ज्या तुम्ही एक गोष्ट मांडली की शिफ्ट मधील जी लोक काम करतात त्यांचं योग्य वेळेस जेवण होत नाही, त्यामुळे बरेचसे आजार वगैरे उद्भवतात. तर तुम्हाला हे म्हणायचं आहे की अवेळी ते जेवतात प्रॉब्लेम उद्भवतात की ते योग्य वेळेमध्ये जेवत नाहीये असं काही आहे की शिफ्टमुळे प्रॉब्लेम? दोन्ही गोष्टींमुळे होतात. म्हणजे ऍक्च्युली शिफ्ट असल्यामुळे त्यांना अवेळी जेवावं लागतं आणि त्याच्यामुळे त्या काळात भूक लागलेली असते असं नाही. आमच्या शास्त्रानुसार असं सांगितलेलं आहे की ज्याप्रमाणे सूर्य उगवतो, सूर्य उगवल्यावर आपल्या शरीरातली जे काही भाव आहेत किंवा स्रोतस आम्ही म्हणतो त्यांना, किंवा आपण असं धरूया की आपल्या शरीरातले अवयव हे जागृत होतात. आणि त्यामुळे जे काही आपण अन्न त्या काळात घेतो, म्हणजे आपण जागृतावस्थेमध्ये जे अन्न घेतो ते आपल्या शरीरात व्यवस्थित आणि जसा सूर्योदय व्हायला लागतो तसे आपले अवयव हे काही थकव्यामुळे म्हणा किंवा काही आपल्याला निद्रा आल्यामुळे किंवा झोप आल्यामुळे म्हणा ते अवयव हळूहळू मिटायला लागतात म्हणजे त्यांची जी स्रोत आहेत, दारं जी आहेत ती बंद व्हायला लागतात. मग अशा वेळेला जे काही घेतलेलं अन्न आहे ते त्या धातूंपर्यंत पोहोचतच नाही आणि त्याच्यामुळे जे शरीर धातूंची जी निर्मिती व्हायला पाहिजे या आहाराने ती योग्य प्रकारे होऊ शकत नाही. म्हणजे तुम्ही त्यावेळेला जरी आपल्याला भूक लागलेली असली तरी सुद्धा तो आहार व्यवस्थित शरीरामध्ये पचतच नाही आणि पचला नाही की तो आणि पचला जरी तरी सुद्धा तो पूर्णपणे आपल्या शरीर अवयवांपर्यंत व्यवस्थित पोहोचत नाही. आणि म्हणून बहुतांश शिफ्ट करणाऱ्या लोकांना अम्लपित्तासारखे आजार खूप मोठ्या प्रमाणात असतात असं दिसून येतं. आणि जर या अम्लपित्तामध्ये जर तुम्ही तशाच प्रकारचा आहार परत परत सेवन करत राहिला तरी तो आहार व्यवस्थित पचत नाही आणि त्याच्यापासून उत्पन्न होणारे जे काही धातू आहेत किंवा शरीर निर्मिती जी काही व्हायला पाहिजे योग्य प्रमाणे ती होऊ शकत नाही. अशा प्रकारे आहार घेणं किंवा शिफ्ट ड्युटीमध्ये आहार घेणं हे अयोग्य आहे. मग अशा लोकांनी काय करावं हाही एक प्रश्न निर्माण होतो. तर आमचं त्याच्यावर असं उत्तर आहे की ज्या लोकांना रात्रीची ड्युटी आहे त्या लोकांनी घरातून जातानाच आहार सेवन करावा. त्यानंतर सकाळी ज्या वेळेला ते घरी येतील
त्याच्यानंतर घरी आल्यावर त्यांनी काही प्रमाणात जर भूक असेल व्यवस्थित तर त्यावेळेला आहार हलका आहार सेवन करावा, किंवा जर त्यावेळेला झोप आलेली असेल तर त्यावेळेला पहिल्यांदा झोप पूर्ण करावी त्यांनी, आणि मग झोप पूर्ण झाल्यानंतर आहार सेवन करावा व्यवस्थित. अशा प्रकारे जर त्यांनी आहार सेवन केला तर त्यांना जे शिफ्ट ड्युटीमुळे जे त्रास होऊ शकतात ते त्रास कमी प्रमाणामध्ये होतात. आय सी. हो, इंटरेस्टिंग. मला एक हॅलो. हा बोला. हा म्हटलं आहार घेताना पाण्याचं महत्व थोडंसं समजून सांगाल तर बरं होईल. म्हणजे जेवताना घ्यायचं का जेवणानंतर घ्यायचं, की त्याचं प्रमाण कसं असायला पाहिजे? हा, ऍक्च्युली पाण्यावर एक मोठं सेशन घेण्याची परत गरज आहे, तर तेही आपण घेऊया. पण तरी मी आता असं सांगेन की जेवतानाच पाणी घेणं हे गरजेचं आहे, जेवण झाल्यानंतर नाही. ज्याप्रमाणे मिक्सरमध्ये आपण जेव्हा काही गोष्ट पातळ करायला जातो बरोबर, त्यावेळेला आपण ते मिक्सरमध्ये म्हणजे थोडंसं हे करून मिक्सर करून त्याच्यानंतर त्याच्यात पाणी टाकलं जातं आणि मग ते पुन्हा मिक्सर केलं जातं बरोबर आहे. तेव्हा तो जे काही आपण पदार्थ घेतलेले असतात ते व्यवस्थित मिक्स होतात आणि त्याची एक पेस्ट तयार होते. त्याचप्रमाणे आपल्या शरीरात सुद्धा ज्या वेळेला आपण आहार घेतो त्यावेळेला त्या आहाराबरोबर त्याच वेळेला पाणी पिणं, म्हणजे एक 4 ते 5 घास झाल्यानंतर हळूहळू जशी तहान असेल त्याप्रमाणे आणि तेवढ्या प्रमाणात पाणी घेणं हे गरजेचं आहे. आजकाल चुकीच्या पद्धती निर्माण झालेल्या आहेत की म्हणजे बरेच वेळेला व्हॉट्सअपवर किंवा फेसबुकवर असं सांगितलं जातं की तुम्ही जेवण झाल्यानंतर अर्ध्या तासांनी पाणी प्या. तर ही अतिशय चुकीची पद्धत आहे. हे आमच्या शास्त्रानुसार हे अध्यशन आहे. म्हणजे एकदा तुम्ही जेवण घेतल्यानंतर पुन्हा तो आहार पचेपर्यंत खरं तर पाण्याचीही गरज नसते. अगदीच जर लागलं तर 1 किंवा 2 सिप इतक्या प्रमाणातच पाणी घेणं आवश्यक असतं, पण नाहीतर त्या पाण्याची आवश्यकता नसते. ज्या वेळेला पुन्हा भूक लागेल त्यावेळेला तुम्ही त्या जेवणाबरोबर किंवा जे काही तुम्ही खाणार असाल त्याबरोबर पुन्हा जितक्या पाण्याची गरज आहे तितक्या प्रमाणात तुम्ही पाणी पिऊ शकता. त्याचप्रमाणे पाण्याच्या बाबतीत असं आहे की आजकाल असं झालं की लोकांना याही गोष्टी फिरत आहेत फेसबुकवर किंवा व्हॉट्सअपवर की 5 लिटर पाणी प्या किंवा 2-2.5 लिटर पाणी प्या. बायकांनी 2-2.5 लिटर, पुरुषांनी 4 लिटर अशा प्रकारे पाणी प्या, असंही फेसबुक किंवा व्हॉट्सअपवर पोस्ट येतात. तर हेही ऍक्च्युली चुकीचं आहे की अशा प्रकारे पाणी पिणं. ज्याप्रमाणे भुकेची संवेदना आहे, आपल्याला भूक लागल्यावर आपण जेवण करतो, त्याप्रमाणेच तहान लागल्यावर पाणी पिणं हे गरजेचं आहे. ही संवेदना समजून घेणं हे अतिशय आवश्यक आहे. ज्या शरीरामध्ये किंवा ज्या लोकांमध्ये अतिशय कष्टदायक काही किंवा ज्यांना कष्ट खूप करावे लागतात त्या शरीरामध्ये तहान लागणं किंवा भूक जास्त प्रमाणात लागणं हे होऊ शकतं आणि त्याप्रमाणे त्यांनी आहार घेणं हे आवश्यक आहे. पण ज्यांना बैठी कामं आहेत किंवा घरात बसून कामं करायची आहेत किंवा ज्यांना कमी प्रमाणात किंवा कष्ट नसलेली कामं आहेत अशा लोकांना अति प्रमाणात आहार घेणं किंवा अति प्रमाणात पाणी पिणं हे दोन्ही गोष्टी घातक ठरू शकतात. ओके, थँक्यू. अजून कोणाला काही विचारायचं आहे? आणखीन एक प्रश्न आहे डॉक्टर, की तुम्ही सांगितल्याप्रमाणे की मेंटल म्हणजे मानसिक विकारही जडू शकतात चुकीच्या आहाराने. ते कसं, म्हणजे ते कसं आपण पाहतो त्याचं रिलेशन? बरोबर आहे. जो कुठला आपण आहार घेतो, ज्या पद्धतीचा आपण आहार घेतो त्या पद्धतीचे परिणाम आपल्या मनावरही होत असतात. बहुतांशी काही लोकांमध्ये आपल्याला असं दिसून येतं. कसं आहे की मानसिक जे परिणाम होतात ते प्रत्येक वेळेला लगेच दिसून येतात असं नाही. दीर्घकाळ जेव्हा आपण त्या आहाराचं सेवन केलं किंवा त्या प्रकारच्या आहाराचं सेवन केलं जातं त्यावेळेलाच ते परिणाम आपल्या शरीरावर दिसून येतात.
काही वेळेला असं होतं की जर आपल्याला काही आजार उत्पन्न झालेले असतील तर त्या आजारामुळेही मानसिक आपले भाव बदलत जातात. म्हणजे जर तो आजार दीर्घकालीन असेल तर तो आजार त्याच्यामुळे हे मनामध्ये क्रोधभाव निर्माण होणं किंवा चिडचिड आपली सतत होणं किंवा नैराश्य येणं, हे भाव आपल्या शरीरामध्ये निर्माण होतात. काही वेळेला हे त्या आजाराचं लक्षण स्वरूप असतं की आजार आहे आणि म्हणून हे भाव निर्माण होऊ शकतात. परंतु काही वेळेला असं आहे की ज्या पद्धतीचा आहार तुम्ही सेवन करत आहात, जर आपण खूप तिखट रसाचं सेवन जास्त प्रमाणात केलं किंवा खारट रसाचं सेवन जास्त प्रमाणात केलं तर त्याच्यामुळेही आपल्या जे मन आहे त्याच्यावर परिणाम होतात. असं ऍक्च्युली हे जे वर्णन आहे ना, हे आपल्याला भगवद्गीतेमध्ये पाहायला मिळतं. त्याच्यामध्ये त्यांनी सात्विक, राजसिक आणि तामसिक मनुष्याची लक्षणं दिलेली आहेत. आणि मग सात्विक मनुष्याने सेवन करण्याचा जो आहार आहे तो कशा पद्धतीचा आहे, किंवा राजसिक मनुष्याने सेवन करणारा जो आहार आहे तो कशा पद्धतीचा आहे, किंवा तामसिक मनुष्याने सेवन करण्याचा जो आहार आहे तो कशा पद्धतीचा आहे, किंवा त्याच्यामुळे मनावर वगैरे कसे परिणाम निर्माण होतात, तर हे त्याच्यामध्ये वर्णन जास्त आहे. आयुर्वेद शास्त्रात असं डायरेक्ट वर्णन दिलेलं नाहीये, पण त्याच्यामुळे निर्माण होणारे जे आजार आहेत ते शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही स्वरूपाचे उत्पन्न होऊ शकतात. त्यामुळे जे काही आपण आहार घेतो त्याच्यानी या दोन प्रकारचे आजार आपल्याला दिसून येतात. डायरेक्ट मनावर आहार परिणाम करेलच असं नाही. कित्येक तिखट खाणारी लोक गोड बोलणारी असतातच. ऍब्सोल्युटली. थँक्यू. मी बहुतांशी गोष्टी याच्यामध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आहाराबद्दलच्या. अजूनही काही राहिलं असेल तर तुम्ही कधीही प्रश्न विचारू शकता. त्याच्यासाठी मी इथे नंबर दिलेले आहेत, तर तुम्ही आम्हाला कधीही फोन करू शकता. आपण इतर पद्धतीनेही म्हणजे आजारानुसारही आहार किंवा लहान मुलांसाठीचा आहार अशा प्रकारेही आपण काही सेशन्स घेऊ शकतो. जर तुम्हाला काही अशा प्रकारे आहाराचे सेशन्स किंवा इतर कुठल्याही गोष्टीचे सेशन्स घेण्याची गरज वाटत असेल तर आम्हाला जरूर कळवा. आम्ही ते घेण्यास तयार आहोत. तुम्हाला ही सेशन कसं वाटलं हे कळवा. धन्यवाद. धन्यवाद मेघनाताई. आता पुढच्या सेशनचं आपण आता सांगूया का की हो. पुढचं सेशन कशावर असेल? बोला. मी सांगू? हो सांगा. पुढचं सेशन हे व्यायामावर असेल. व्यायाम कसा करावा आणि कोणत्या पद्धतीचा करावा. आणि ते सेशन वैद्य सुलक्षणा बनसोडे या घेतील. तर सुलक्षणा ताई असतील त्यावेळेला पुढच्या. आणि ते सेशन पुढच्या म्हणजे 15 दिवसांनी येणाऱ्या रविवारी असेल. म्हणजे आता हे सेशन आपण गणपतीमुळे थोडं पुढे ढकललं किंवा मंगळवारी घेतलं, तर याच्या पुढचं सेशन रविवारी असेल. तारीख किती येते? सप्टेंबरची 13 तारीख येते. ओके. तर 13 तारखेला 13 सप्टेंबरला पुढचं आपलं सेशन असेल व्यायामावर. ओके. धन्यवाद ताई. आणि थांबूया मग आता आपण. हो. येस. कुणाला काही अभिप्राय वगैरे